नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज नोटरीच्या संदर्भातच मी अजून एक व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. तो व्हिडिओ म्हणजे की आपण जे बघतो की रजिस्टर मेंटेन कसं करायचं, मी त्याच्यावर एक व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. तर मला बरेचसे नोटरी जे नवीन नियुक्त झालेत त्यांनी असं विचारलेलं आहे की हे जे रजिस्टर आहे ते रजिस्टरमध्ये आपण बघितलं की या रजिस्टरमध्ये आपल्याला सिरियल नंबर असतो, डेट असती, नेचर ऑफ डॉक्युमेंट असतं, नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टीज असतं. तर नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टीज, कंटेंट ऑफ डॉक्युमेंट असतं, नोटरी स्टॅम्प प्रोसेस फी, नोटरी फी, सिरियल नंबर, रिसिप्ट, पार्टी सिग्नेचर ऑफ द नोटरी. तर ह्या सगळ्यामध्ये की कंटेंट ऑफ डॉक्युमेंट कसं लिहायचं. आता कंटेंट ऑफ डॉक्युमेंट इन ब्रीफ लिहिलं आहे त्यात. तर बघा की नोटरीचं जे रजिस्टर आहे ते तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता. मराठी इंग्लिश असं नाही करायला पाहिजे. मराठी म्हटलं तर मराठीच, इंग्लिश म्हटलं तर इंग्लिश. पण एखादं डॉक्युमेंट, समजा मी आता माझं जे रजिस्टर आहे ते मी इंग्लिशमध्ये लिहिते, पण समजा एखादं जर डॉक्युमेंट असेल ते मराठीमध्ये आलं आणि त्या पक्षकारांनी मला सांगितलं की हे तुम्ही मराठीमध्येच नोंदवा, तर तुम्ही एखादं डॉक्युमेंट तुम्ही तसं करू शकता. नाही तर मग तुम्ही एक मराठी एक इंग्लिश असं नाही करायला पाहिजे. पण मराठी म्हटलं तर मराठी, इंग्लिश म्हटलं तर इंग्लिश. ब्रीफ कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट म्हणलं काय, समजा ॲफिडेविट आहे, ॲफिडेविट मी केलं तर मग ॲफिडेविटचं काय लिहिणार मी, त्या ॲफिडेविटचं असं लिहिणार, समजा गॅप सर्टिफिकेट आहे का ॲफिडेविट, ॲफियंट मेड दिस ॲफिडेविट रिगार्डिंग गॅप इन एज्युकेशन, असं एकच वाक्यात, एक दोन वाक्यात. MOU असेल, ऑन सम टर्म्स अँड कंडिशन बोथ द पार्टीज मेड दिस MOU, असं. मग मेड दिस MOU एखादी प्रॉपर्टी असेल, रिगार्डिंग प्रॉपर्टी सर्वे नंबर डॅश अँड डॅश, असं थोडक्यात इन ब्रीफमध्ये तुम्ही लिहू शकता. समजा आता विल आहे, विल असलं की मग एक्झिक्युटंट मेड दिस विल ऑन दिस डेट ॲज पर हिज विश अँड बाय दिस विल ही इज गोइंग टू ट्रान्सफर दिस प्रॉपर्टी, एवढं. किंवा फक्त एक्झिक्युटंट इज मेकिंग दिस विल टुडे ॲट पुणे, एवढं पण लिहिलं तरी चालतं. किंवा असं लिहू शकतं की एक्झिक्युटंट हॅव सम प्रॉपर्टी, ही वॉन्ट टू मेक विल अँड ॲज पर दिस डॉक्युमेंट ही मेड दिस विल, असंही लिहू शकता. म्हणजे ते डॉक्युमेंटमध्ये जे काय आहे ते इन ब्रीफ तुम्ही लिहायचं आहे, जास्त लिहायची गरज नाही आहे. आता आपल्याकडे MOU असतात, समजा पार्टनरशिप डीड आहे, तर पार्टनरशिप डीडमध्ये बोथ पार्टी डिसाइडेड टू मेक पार्टनरशिप डीड ॲज पर देअर टर्म्स अँड कंडिशन, असं. तर अशा पद्धतीने तुम्ही इन ब्रीफ सगळं डॉक्युमेंट तुम्ही लिहू शकता. आता आपण समजा आता पार्टनरशिपची ते फॉर्म E किंवा फॉर्म काय असेल तर फॉर्म E रिगार्डिंग पार्टनरशिप डीड, एवढं पण लिहू शकता. अशा पद्धतीने थोडक्यात तुम्ही ते कंटेंट अँड डॉक्युमेंट लिहायचं. दुसरं म्हणजे नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टीज जे आहे तिथं, तर बऱ्याचदा फक्त नावं नाही लिहायची, काही लोक फक्त नावं लिहितात. नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टीज तिथं लिहिलेलं आहे. MOU आहे A आणि B मध्ये, मग Aचं नाव पूर्ण, मग रिसायडिंग ॲट, समजा तो रिसायडिंग ॲट कोल्हापूरचा आहे ना, आज तो पुण्यात आहे, मग रिसायडिंग ॲट कोल्हापूर, टुडे ॲट पुणे, अँड मग बीचा रिसायडिंग ॲट, मग बोथ पार्टी मेड दिस MOU ऑन सम टर्म्स अँड कंडिशन, असं. तर ते नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टीज व्यवस्थित लिहायचं, शॉर्टमध्ये लिहू नका. दुसरं म्हणजे की बऱ्याचदा असं विचारतात की विटनेसची सिग्नेचर ह्याच्यामध्ये घ्यायची का, किंवा विटनेसची नावं ह्याच्यामध्ये घ्यायची का. तर विटनेसची नावं घ्यायची काही गरज नाही आहे. पण जर काही विलच्या रिलेटेड डॉक्युमेंट असेल, विल असेल, तर काही पार्टी म्हणतात की तुम्ही विटनेसची पण घ्या सिग्नेचर, तर मग तेव्हा तुम्ही घेऊ शकता विटनेसची सिग्नेचर. तर असं आहे. तर त्या पद्धतीने. तर दुसरं म्हणजे की कंटेंट ऑफ डॉक्युमेंटमध्ये समजा खूप प्रॉपर्टी असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता, रिगार्डिंग प्रॉपर्टी सिच्युएटेड ॲट सर्वे नंबर डॅश 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 MOU मेड बिटवीन दिस पार्टी ऑन सम टर्म्स अँड कंडिशन. स्पेसिफिक जर प्रॉपर्टी असेल तिथं जास्तीचं तर रिगार्डिंग प्रॉपर्टी मेन्शन इन दिस डीड MOU मेड बिटवीन दिस पार्टी ऑन सम टर्म्स अँड कंडिशन, असंही चालेल. डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केलेल्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड प्रॉपर्टी तुम्ही डिस्क्राईब केली तरी चालेल, नाही डिस्क्राईब केली तरी चालेल, ठीक आहे. दुसरं अजून मला विचारतात प्रश्न की लिव्ह अँड लायसन आपण नोंदवू शकत नाही, आपल्याला राईट नाही आहे, त्यामुळं लिव्ह अँड लायसन नोंदवायचं नाही. तर अशा पद्धतीने कंटेंट ऑफ डॉक्युमेंट इन ब्रीफ हे असं लिहायचं. आता बघा ॲफिडेविट असतं, कधी कधी कोर्ट ॲफिडेविट, रीट पिटिशन असतं. मग ॲफिडेविट रिगार्डिंग रीट पिटिशन हायकोर्टमध्ये समजा चीफचा ॲफिडेविट असेल किंवा एव्हिडन्स ॲफिडेविट एवढं पण तुम्ही लिहू शकता.
तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इन ब्रीफमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे आपल्याकडे डॉक्युमेंट येतात त्या डॉक्युमेंटमध्ये लक्षात घ्या की डॉक्युमेंटचं कंटेंट तुम्ही ब्रीफमध्ये कधी लिहू शकणार आहे, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट वाचणार आहे. प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही वाचणं गरजेचं आहे, प्रत्येक डॉक्युमेंट. कारण बऱ्याचदा मला असं जाणवतं किंवा असं समजून आलेलं आहे की डॉक्युमेंटमध्ये कधी काय जे आपण समजा पोझिशन आपण देऊ शकत नाही, तर पोझिशन त्याच्यामध्ये दिलेलं असतं. तर पुन्हा मग प्रॉब्लेम आला तर मग आपल्याला येईल तो. म्हणून डॉक्युमेंट यू मस्ट बी रीड होल डॉक्युमेंट. तुम्हाला थोडा वेळ लागला तरी चालेल, त्यांना प्रायोरिटीला तुम्हाला थांबवायला लागलं तरी चालेल. टेक युअर टाईम, रीड होल द डॉक्युमेंट. कारण नंतर काही प्रॉब्लेम झाला तर ते आपल्यालाच येणार आहे. आपल्याला काही घाई नाही आहे कशाची. त्यामुळं तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने करा ते. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ब्रीफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट यासाठी मी व्हिडिओ केला होता, थोडक्यात तो केलेला आहे. म्हणजे थोडक्यात केला की तुम्ही सगळे ऐकता. आणि अजून तुम्हाला काही माहिती लागली तर नक्की मला सांगा, मी त्याविषयी पण तुम्हाला मार्गदर्शन करेन. थँक्यू, बाय.